भागात पावसाचा लपंडाव सुरू आहे। उत्तर भागात किरकोळ सरींची हजेरी लागत असली तरी दक्षिण भागात मात्र पावसानं दांडी मारली आहे। भात लावणी अंतिम टप्प्यात असतानाही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश मांडागळे यांनी। पाहूया। गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने हुलकावणी दिलेली आहे। मात्र आज जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। परंतु आपण जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दक्षिण रत्नागिरीमध्ये खेड असेल, चिपळूण असेल, या भागामध्ये सकाळपासून सरींवर सरी कोसळत आहेत। मात्र उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर आज म्हणावा तसा दिसत नाही आहे। जुलै महिना संपलेला आहे तरीही अद्याप समाधानकारक पाऊस, शेतीला पूरक असा पाऊस झालेला नाही। शेतीची कामं आपण येथे बघू शकतो। भात लावणीची जी कामं आहेत ती सध्या अंतिम टप्प्यात आहेत। काही भागात भात लावणीची कामं पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे भात लावणीनंतर सुद्धा पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। इथल्या गेल्या 24 तासात आपण बघितलं तर केवळ 24 मिलीमीटर इतकाच पाऊस झालेला आहे। खेड असेल, चिपळूण असेल, या भागात सकाळपासून तुरळक सरी कोसळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील जी धरणे असतील किंवा पाण्याचे स्रोत असतील ते सध्या मुबलक प्रमाणात आहे। धरणं ओव्हरफ्लो झालेली आहे, त्यामुळे पाण्याची चिंता मिटलेली आहे। परंतु आपण जर बघितलं तर भात लावणीची जी कामं आहेत, जी भात शेती आहे त्याच्यासाठी अजूनही पावसाची अपेक्षा आहे। आज जिल्ह्याला आजच्या दिवसापुरता येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत। मात्र म्हणावा तसा पाऊस नाही आहे। केवळ तुरळक सरी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये कोसळत आहेत। योगेश मांडागळे, जय महाराष्ट्र।